हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकाच पठडीच्या अनेक भूमिका करणारे कलाकार आपण पाहतो। मात्र कोणत्याही भूमिकेच्या साच्यात न अडकता काही कलाकारांनी विविध प्रकारच्या भूमिका अजरामर बनवल्या। अशा बहुआयामी कलाकारांपैकी एक म्हणजे दिवंगत कादर खान। केवळ अभिनेतेच नव्हे तर उत्तम हास्य कलाकार, अनेक गाजलेल्या चित्रपटांचे संवाद आणि पटकथा लेखक असलेल्या कादर खान यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीला बी न्यूजचा उजाळा। हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी अभिनेते आणि उत्तम लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 साली अफगाणिस्तानातील काबूल इथं झाला। जन्मानंतर 1 वर्षाचे असताना कादर खान यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानं आई त्यांना घेऊन मुंबईत धारावी झोपडपट्टीमध्ये राहिली। लहानपणी डोंगरीला जाऊन कादर खान एका मशिदीसमोर भीक मागत। दिवसभरात 2 रुपये मिळाले की ते आईला आणून देत। त्यानंतर अनेक हालापेष्टा सोसून त्यांच्या आईनं त्यांना शिकवलं। कादर खान यांना लहानपणापासूनच फिल्मी संवाद बोलायची सवय होती। त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे चटकदार संवादच त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्यासाठी कारणीभूत ठरले। इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर एका नाटकात काम करताना त्या काळचे सुपरस्टार दिलीप कुमार यांनी त्यांना पाहिलं आणि तिथून कादर खान यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली। 1973 साली दाग चित्रपटात त्यांनी एका वकिलाची भूमिका केली। त्यानंतर 1981 साली नसीब चित्रपटात अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत लक्षवेधी भूमिका त्यांनी केली। त्यानंतर सत्ते पे सत्ता, मवाली, जस्टिस चौधरी, जानी दोस्त, हिम्मतवाला, नया कदम, कैदी, बॉक्सर, इनकलाब, तोहफा, मेरा जवाब, बलिदान, इंसाफ की आवाज, घर संसार, धर्म अधिकारी, सुहागन, आग और शोला, वतन के रखवाले, सिंदूर, खुदगर्ज, काला बाजार, जैसी करनी वैसी भरनी यासारख्या चित्रपटांमधून त्यांचा अभिनय बहरत गेला। 1990 नंतर गोविंदाबरोबर त्यांची जोडी जमली आणि हास्य कलाकार म्हणजे कादर खान हे समीकरण त्यांनी रूढ केलं। बडे मियाँ छोटे मियाँ, दूल्हे राजा, आंटी नंबर 1, राजाजी, अनाडी नंबर 1 यांसारख्या चित्रपटात कादर खान यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं। एकीकडे विविध भूमिका करताना दुसरीकडे अनेक चित्रपटांमध्ये गाजलेले संवाद, चित्रपटाची कथा आणि पटकथांचं लेखनही कादर खान यांचंच असायचं। आपल्या कारकिर्दीत त्यांनी 450हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका आणि 250हून अधिक चित्रपटांसाठी कथा संवाद लेखन केलंय। अभिनय आणि लिखाणासाठी अनेक फिल्मफेअरसह राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे कादर खान 31 डिसेंबर 2018 साली काळाच्या पडद्याआड गेले आणि एका उत्तम अभिनेत्याला, सिद्धहस्त लेखकाला बॉलिवूड पारखत झालं। कादर खान यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आणि त्यांचे अनेक अजरामर संवाद त्यांच्या योगदानाची जाणीव करून देत राहतील यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी।